आदित्य ठाकरे यांचा कल्याणमध्ये रोड शो होणार आहे। तर आदित्य ठाकरे आज श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये अर्थात कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आदित्य ठाकरे कल्याणमध्ये वैशाली दरेकर आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज कल्याणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनाचा हा प्रयत्न। आदित्य ठाकरे जे काल ठाण्यामध्ये होते ते आज श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात कल्याणमध्ये। आता 20 दिवसापासून म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यापासून जे की आम्ही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, आज तो दिवस उगवलाय की त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी मला असं खात्री आहे की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक शिक्कामोर्तब होतं आणि शिक्कामोर्तब लोकांनी आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलंच आहे उमेदवारी जाहीर करून। त्यामुळे मला खात्री आहे आता बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत, ग्रामदेवता आहे डोंबिवलीकरांचं आणि बाप्पा आमच्या पाठीशी सदैव राहणार आहे आणि यावेळेला कल्याणकर जनतासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राहणार। धाकधूक म्हणता नाही, पण एक आपण म्हणतो ना की थोडीशी उत्सुकता आहे की फॉर्म भरतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह आहे। तर मला असं वाटतं देवीची आमच्या मशाल तिथे नक्कीच पेटणार आणि देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, बाप्पाचाही आशीर्वाद घेतलेला आहे आणि खात्री आहे मशाल लोकसभेत पोहोचणार। तर याच विषयी अधिक बोलूया, प्रदीप बणगे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। प्रदीप, वैशाली दरेकर आज विजयाचा विश्वास व्यक्त करतात उमेदवारी अर्ज भरतानाच, पण एकूणच कसा प्रतिसाद दिसतोय? आदित्य ठाकरे यांची उपस्थिती आहे, एकूणच कसं वातावरण दिसतंय कल्याणमध्ये? आपण जर बघितलं तर वैशाली दरेकर यांची रॅली अजून सुद्धा सुरू आहे। आदित्य ठाकरे हे इकडनं रवाना झाले आहेत, मात्र राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी आमदार सुभाष भोईर हे आता वैशाली दरेकरच्या रॅलीत सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात रॅली इकडे निघालेली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असा हा कल्याण लोकसभा मानला जातो। 2 गट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन हे होताना दिसतंय। आज जे आहे उद्धव ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। ज्या दिवशी श्रीकांत शिंदे फॉर्म भरतील त्या दिवशी शिंदे गटाकडून सुद्धा शक्ती प्रदर्शन करताना दिसेल। त्यामुळे येत्या काळात ही लढत चुरशीची होईल हे नक्कीच सांगता येईल। अर्थात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।